विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यापूर्वी त्यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव, आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरचे सर्व खासदार, आमदार, नेते आणि सर्व माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मला दुसऱ्यांदा संधी त्याने दिली आणि संधी दिल्यानंतर मी पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं हे इलेक्शन कोविडच्या माध्यमातून 4 वर्ष होऊ न शकल्यामुळे हे इलेक्शन लेट होतं आणि त्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका लागल्यानंतर इलेक्शन लागलं आणि लागल्यानंतर पक्षाने मला संधी दिल्याबरोबर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद। 17 जागेला घेऊन जायचे महायुतीमध्ये पुढे धुसफूस मोठ्या प्रमाणात होती, ती धुसफूस इथे संपलेली आहे आणि आता कशा पद्धतीने मतदारांना काय आव्हान असेल जेणेकरून कशा पद्धतीने ते तुम्हाला याच्यावर मतदान करावं? मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत। मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते तिथे लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला। सर, जयकृष्ण ठाकूर यांच्या नावानंतर कुठे नाराजी वाढली होती का? नाही, मला बघा सन्माननीय पक्षाचे नेते, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता, त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्न महायुतीचे आणि विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीची आहे, मेजॉरिटी आहे, त्यामुळे महायुती लोकसभा विधानसभाच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुती निवडणूक लढवतोय। तसे महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजय होईल। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंद दिघे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी पुढे चालू। 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एकाच्या समोर महायुतीतला दुसरा जो पुढे असेल तो माघारी घेऊ।